म्हणजे काय होणार आहे आता? आता काहीच होणार नाही. आता कापसालाच वर बोंड्या, कापसाच्या बोंड्यालाच पुन्हा फळाची उगणार. काय होणार आहे? फळाची उगणार आहे. हे सगळं कशामुळं? अति पाणी झालं. आता देवाची एकच प्रार्थना करा, देवा एवढा परमार्थ करतो आम्ही, उघडू द्या. आणि मला असं वाटतं आता उघडत. फार देवांत पाहा लागला आता. हा, त्याला विनंती करा, हात जोडा, देवा काही तुला काळजी आहे का नाही? हा, तुला काही माझी चिंता आहे का नाही? एका कवीनं वर्णन केले एका ठिकाणी. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा, कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला, मला सांगना. प्रेम केलं बळाच माझा रे गुन्हा. कसं वाजवलं राधे? देवा, आणि एवढं तुझ्यावर प्रेम केलं आणि तू आम्हाला किती त्रास द्यायला लागला. नको नको त्रास देऊ देवा. ऐका रावण, ऐका ऐका, याचक भिकारी, एक सत्ताधीश भिकारी आहे. सत्ताधीश भिकारी देव. वामन बलिराजाच्या दारात गेला आणि बलिराजाला भीक मागत. हाही भिकारी. कोणता भिकारी? बोला. सत्ताधीश भिकारी कोणता? नंबर 1. नंबर 2 श्रीमंत भिकारी रावण. रावणाचं अख्खं गाव सोन्याचं आहे, तरी कुठं घेऊन दारात गेला. कोणाच्या? बोला. सीतेच्या. हाही भिकारी. पण कोणता भिकारी? श्रीमंत भिकारी. नंबर 2. नंबर 3 ज्ञानी भिकारी. राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नात गेला आणि म्हणा, तुझं राज्य मला दान पाहिजे, दे लवकर राज्य. कोण? विश्वामित्र महाराज. भीक मागत कशाचं? राज्याचं. कोण आलं? राजा हरिश्चंद्राला. हाही भिकारी. पण कोणता भिकारी? यांनी भिकारी. नंबर 3. नंबर 4 काही दुर्बळ भिकारी. दुर्बळ भिकारी म्हणजे जे बस स्टँडवर बसले असतात का नाही? आता बुलढाण्याच्या चिखलीच्या बस स्टँडवरती भिकारी बसतात. मी बुलढाण्याच्या बस स्टँडवर भिकारी पाहिजे. तुम्ही पाहिला नाही का? तिथे पण बसतो. त्याला एक तारी जोडतात. काय म्हणतात एका तारीच्या याला लिहिण्यात? त्या नाही, तुंतून तारा नाही. सवंडक सवंडक नाही, चोंडक नाही, ताऱ्या. त्या ताऱ्या म्हणा, त्या ताऱ्या म्हणा. एकच तार असतो त्याला. चोंडक वेगळं. चोंडक म्हणजे असं खाली बोल मंदातून त्याला तार आणि टिंग टिंग टिंग, ते चोंडक. त्याला काय म्हणायचं? ताऱ्या म्हणतात त्याला. ती खाली भोपळा असतात. आणि तिथं गोड भजन म्हणायचं. हाय दुर्बळ भिकारी. फार सुंदर भजन म्हणतो ते. तेरे दर्शन गजानन मला, तुझ्या नामाचा छंद लागला. टिंग 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 असं मस्त म्हणतो. ऐका, हाही भिकारी. पण कोणता भिकारी? 10 रुपये, 5 रुपये द्या, 2 रुपये द्या. हा कोणता भिकारी? दुर्बळ भिकारी. किती झाली? 4. आणि 5वा भिकारी हक्काचा भिकारी, जो पंढरपूरच्या वारीला जातो. सांगितला कोणता? हक्काचा भिकारी. कोण? पंढरीचा वारकरी किंवा होईन भिकारी पंढरीचा वारकरी. हाही भिकारी. पण कोणता? पंढरीचा वारकरी. 5. आणि 6वा भिकारी. देवा
तुम्ही आहे उभा याचक भिकारी. देवा मी याचना करणारा भिकारी तुझ्या दारात उभा आहे आणि तुझ्या दारात उभा राहून माझी मागणी आहे. तुला काय मागणी आहे? तर परमार्थासाठी लागणारं जे भांडवल आहे ना त्याचं नाव आहे प्रेम. त्या प्रेमाची मागणी देवा तुला करतो. अभंगाचं विवेचन. माझा भिक काही देवा, 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 माझा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवा ए पांडुरंगा, अरे मी याचक या भूमिकेत आहे, तुझ्या दारात उभा आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे की मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा देवा. अरे मी तुला मागतो पण मागण्याची एक भूमिका आहे. कोणती? मज भिक काही देवा. कोणतं स्वरूप आहे? भीक स्वरूपात मागायला लागलो. मागणी बऱ्याच प्रकारची, काही दान स्वरूपाची आणि काही भीक स्वरूपाची. दोन प्रकारची मागणी, एक दान आणि दुसरं भीक. महाराज दान नाही म्हणले, काय म्हणले? भीक दे. बरं भीक काऊन म्हणले? दान ध्यानात राहतं आणि दान जर ध्यानात राहिलं, दानाच्या ठिकाणी अहंकार होतो, भिकाच्या ठिकाणी अहंकार होत. पटवून सांगतो तुम्हाला, चला ऐका. काय झालं? दानाच्या ठिकाणी अहंकार होतो, भिकाच्या ठिकाणी अहंकार होत नाही. एखाद्या भिकाऱ्याला जर तुम्ही 10 रुपये दिले, परत ध्यानात होता का भिकाऱ्याला? नाही. भीक देऊन माणूस मोकळे होतोय, ध्यानात ठेवत नाही. भिकाच्या ठिकाणी माणसाला अहंकार येत नाही. हे वाक्य आहे का मग? म्हणून तो कोबरा म्हणतात मज भिक काय देवा. दानाच्या ठिकाणी अहंकार येतो. आता गंगाखेडला कीर्तन माझं 7 दिवस अगोदर, 5 दिवस अगोदर गंगाखेडला ज्यांच्याकडे माझं कीर्तन होतं, परभणीच्या पुढे 40 किलोमीटर गंगाखेडे. फार श्रीमंत माणसाकडे कीर्तन होतं. त्यांचे वडील वारले आणि त्यांच्या वडिलाच्या 13वीचं कीर्तन होतं माझं. 13वीचं कीर्तन होतं. फार श्रीमंत माणूस आहे. कीर्तन त्यांचं घर गावाच्या बाहेर आहे, बंगला आहे मोठा. कीर्तन गावात ठेवलं. गेल्या गेल्या त्यांच्या घरी माझी व्यवस्था करण्यात आली. गेल्या गेल्या जेवण झालं. 11 ते 1 कीर्तन होत दिवसा. आणि मग ते म्हणले बाबा तुमची गाडी धराव द्या, कीर्तनाला आपण आमच्या गाडीत जाऊ. फॉर्च्युनर त्यांच्याकडे फॉर्च्युनर आहे. मग मी त्यांच्या गाडीत बसलो. गोपाल माझ्या संघ होता. त्यांच्या गाडीत बसलो आणि आम्ही कीर्तनाकडे निघालो. दान आणि भीक यातला फरक सांगतो.
आणि मग ज्यावेळेस निघालो त्यावेळेस गाडी चालवणारा जो मालक होता, जो मुलगा होता, ज्याचा बाप मेला होता, तो मुलगा त्याच्या वडिलाचं सगळं मला सांगत होता. असे होते तसे होते आमचे वडील. आमच्या वडिलापेक्षा आमच्या आज्या फार दानी होते. असं बापाचं आणि आज्याचं 2 पिढ्याचं चरित्र मला सांगत होता कीर्तनाच्या जागेपर्यंत जाऊ शकता. आणि मग तेवढ्यात गाडी एका कॉलेज पुढे आली, जागेपुढे, शाळेपुढे. आणि त्यानं हात असा केला, म्हणले बाबा ही जी शाळा आहे, आमच्या गावात शाळा नव्हती पहिले, पण आमचा आजा उदार आहे. आमच्या आजानं ही एकरभर जागा शाळेला दान दिली. काय म्हणला तो? कोण? आजानं. तिरवी कोणाची? बापाची. आमच्या आजानं ही शाळेला 1 एकर जागा दान दिली. बाबा जागा आमची होती, आमची जागा. कोणाची? आमची. कळलं का तुम्हाला? गेलं कोण? अहंकार आला कोणाला? कितव्या पिढीत? म्हणून दानाच्या ठिकाणी कधी कधी अहंकार येतो. महाराज हे जे पत्र कुठे गेले का? मी आता पत्रच नाही राहिले.